श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप श्री म वी उर्फ बाळ केतकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. मालाडला भेटायला येणाऱ्या सर्वांना तात्या प्रसादासाठी ठेवून घेत, त्यामुळे घरी रोज 30-40 पान व्हायचेच. एके दिवशी अशी जेवणे झाल्यावर आत बोलत बसलेल्या बायकात एकजण म्हणाली, "कसा बाई एवढा खर्च चालतो कुणास ठाऊक?" त्यावर दुसरी बोलली, "अहो कसलं काय, तात्यांच्या पगारावरच सारं चालतं." हे शब्द शेजारच्या खोलीत तात्यांच्या कानी गेले. ते लगेच उठून आले व म्हणाले, "काय ग, कोण काय सांगत आहे हे? माझा पगार किती आहे हे तरी तुम्हा कुणाला ठाऊक आहे का? माझ्या पगारातून चणे चुरमुरे घालू म्हटलं तरी पुरे पडतील का? माझा पगार मी महाराजांच्या पुढ्यात ठेवतो आणि तेच हे सारं घर चालवतात. हे घर महाराजांचं आहे, समजलं? पुन्हा असं कोणी बोलू नका. महाराजांना ते आवडणार नाही आणि मला खपणार नाही." असो, मी आपल्या डॉक्टर मुलीसाठी स्थळे पाहत असताना एक अगदी उत्तम स्थळ आले. मुलगा देखणा, हुशार, अमेरिकेत नोकरी, देण्याघेण्याची अट नाही. 8 दिवसात लग्न करून वधूसह परत जाणार होता. आम्ही मुलगी दाखविली, पसंतीसही आली. दुसऱ्या दिवशी त्यांनी बैठकही योजली. माझ्या मात्र मनात आले की तात्यांच्या आणि महाराजांच्या आशीर्वादाशिवाय आपण होकार देऊ नये. रात्री झोपण्यापूर्वी आशीर्वादासाठी प्रार्थना केली. मला पहाटे स्वप्न पडले. तात्या जवळ आले आणि म्हणाले, "बाळ, परदेशात राहायला जाणाऱ्या मुलाची पुरी चौकशी केल्याशिवाय मुलगी देऊ नये बरं का." आणि मागे वळून भरभर परत गेले. बस, हा सावधानतेचा इशारा मिळताच मी नकार देऊन टाकला. एकदा तात्या त्यांच्या कोकणातल्या मूळ गावी कालवणला गेले होते. आम्ही 2-4 दिवस आधीच पोहोचलो होतो. ते येण्याच्या आधी 3 दिवस गोठ्यातली एक गाय आजारी पडून आसन्न मरण झाली होती. तात्या आल्यावर त्यांच्या कानावर हे घातले. दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यावर ते म्हणाले, "चला, आपण तिची पूजा करून तिला महाराजांची तीर्थ आणि अंगारा लावूया." त्याप्रमाणे त्यांनी केले. दुपारी पाहिले तर ती गाय उठून बसलेली. तिच्यापुढे थोडे अन्नपाणी ठेवले. तिने त्यातले थोडे थोडे घेतले. हे तात्यांना सांगितल्यावर तेही गोठ्यात आले व त्यांनी तिच्या अंगावरून हात फिरविला. तिने कृतज्ञ दृष्टीने सर्वांकडे पाहिले. एका कुशीवर झाली, पाय लांबविले आणि प्राण सोडला. तिच्या तोंडात तुळशीपत्र, महाराजांचे तीर्थ व अंगारा घालून आणि तिची पूजा करून तात्या म्हणाले, "ती महाराजांची वाट पाहत होती. त्यांनी येऊन तिचा उद्धार केला. ती फार पुण्यवान. आज एकादशीचा दिवस तिने साधला ना, आता तिला पुन्हा जन्म नाही." असो, तात्यांच्या पत्नी ताई यांचीही आध्यात्मिक तयारी दांडगी होती, यात शंका नाही. मूल व्हावे आणि 4-5 महिन्यात जावे असे लागोपाठ 4 वेळा झाले. त्यावर झालेला मुलगाही अशक्त, सतत आजारीच असे. अखेर आजार बळावला. नाकाला सूत धरलेले होते. बाहेर तात्यांचे वडील भाऊसाहेब होते. त्यांचे स्नेही वर्तक इंजिनियर हे भेटायला आले होते. त्यांच्यासाठी चहा करण्याचा निरोप आला. आतली परिस्थिती त्यांना बाहेर माहीत नव्हती. चहाचा निरोप येताच माऊलीने मांडीवरचे मूल खाली ठेवले, चहा करून दिला आणि मग पुन्हा मुलाला मांडीवर घेतले. तासाभराने मुलगा गेलाच. सर्वांना वार्ता कळली. मंडळी जमली. मातेच्या शोकाला पारावर नव्हता. मुलाला आईच्या मांडीवरून कसा उचलायचा अशा विचारात सारेजण चूर होते. काही वेळाने मातेनेच आपला शोक आवरला. "महाराज, तुम्ही मला मुले देता आणि लगेच घेऊन जाता. आपली इच्छा." नंतर उभ्या असलेल्या मंडळींकडे पाहून म्हणाल्या, "अहो विचार काय करता? उचला याला, यात काय राहिलं आहे?" सर्वांना हे ऐकून अचंबा वाटला. महाराजांच्या सहवासाने माणसाची काय तयारी होते पहा. असो, साधक हो,
पुढील भागात देखील आपण तीर्थस्वरूप श्री म.वी. उर्फ बाळ केतकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.